या मालिकेचे पूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी झी5 ॲप डाउनलोड करा। दौलतवाडच्या सरपंच पदाच्या निवडणुकीत अंजली गायकवाड 44 मतांनी विजय झाले आहेत। जोवर मी सरपंच असेल तोवर मी दौलतवाडीच्या सगळ्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करेन। माझ्यासाठी आधी माझं गाव आणि मग मी। अहो तुम्ही कशाला करताय इस्त्री? अहो कसलं म्हणजे? अहो आज सरपंच म्हणूनचा पहिला दिवस आहे तुमचा, तेव्हा आमच्या सरपंच बाई कटात दिसा पाहिजे का नको? ती काही ऐकूच नका तुम्ही। वेळ तुझं काय? हो म्हणे थांबा थांबा, अहो ते सरपंच बाईसाठी बैलगाडी आहे। इलेक्शनच्या टायमाला अंजली बाईची मदत करता आली नाही, पण आता अंजली बाईची मदत करायला पाहिजे बघ। होय पण करणार काय तू? तेच तर काय कळणं झालंय। एक आयडिया आहे। ठीक आहे, तुम्हाला वाढू नका। तू एक काम कर, तू माझा ना अंजलीबाईंचा डबा भरून दे, आम्ही संगत जेवतो। असंच असतंय बघा राणा भाऊजी, कामाच्या रगाड्यात आपल्या माणसाचा इसर लगेच पडतो। आता तुम्ही त्यांच्यापासून जेवढं लांब राहणार का नाही तेवढं त्या तुमच्यापासून लांब राहणार। बायको सरपंच झाली की नवरा असा बाजूला पडतोय का नाही तसलं काय तर। आता तुम्ही त्यांच्यापासून जेवढं लांब राहणार का नाही तेवढं त्या तुमच्यापासून लांब राहणार। अहो कामाच्या गडबडीत मी विसरून गेले तुम्हाला विचारायचं। अहो सॉरी, खरंच सॉरी। अहो एवढं काय त्यात, काम महत्वाचं। तुम्ही कामाकडे लक्ष द्या, मी तुमच्याकडे लक्ष देतो। पहिली कमिटी म्हणजे पाणी। गावात पिण्याजोगं स्वच्छ पाणी येतंय का नाही यावर लक्ष ठेवणं हे या कमिटीचं काम आहे। आणि मला वाटतंय हे काम अवधूत भाऊजी तुम्ही सांभाळावं। तुम्ही पाण्याचा प्रश्न बघायचा। गावातले रस्ते याकडे सचिन भाऊजी तुम्ही आणि बापू तुम्ही लक्ष द्यायचं। आता गावातलं प्राथमिक आरोग्य केंद्र हे सुरेखाताई तुम्ही आणि दुर्पा मावशी तुम्ही सांभाळाल। अंजलीताई तुम्ही काय काळजी करू नका, मी ही जबाबदारी नीट पार पाडेल। आता तंटा मुक्ती। मी भांडण सोडवण्यात एक नंबर आहे बघा। अरे तू भांडण करण्यात एक नंबर आहेस। तेच म्हणून तर म्हणतोय, अनुभव मोठा आहे मला। बरं बरं बरं, आपण एक काम करूया, तंटा मुक्ती ही कमिटी आपण विकास भाऊजी तुमच्याकडे देऊया आणि तुमच्यासोबत मी काम करीन। यावर कुणाचं काही दुमत आहे, ऑब्जेक्शन आहे? आमचं ऑब्जेक्शन आहे। अहो एवढी महत्वाची कमिटी तुम्ही गुंडा माणसाच्या हातात कस काय सोपवायलाय बरं? कसं आहे, आम्ही वर्गातल्या आगाऊ मुलालाच मॉनिटर करतो आणि त्यालाच शांतता राखायची जबाबदारी देतो। एक साथ नमस्ते हे असं करायला लावशीला? अहो ही काही शाळा आहे वय? बाकी सदस्यांचं काय म्हणणं? आम्हाला मंजूर आहे, एक मंजूर।
आमचं काय ऐकायचंच नसेल तर मग आम्हाला कशाला बोलवलं इथं? साफसफाई हा? आणि स्वच्छता ही कमिटी तुम्ही आणि धीरज भाऊजी तुम्ही सांभाळायचे. साफसफाई आमचा जर एवढा अपमानच करायचा होता तर कशाला बोलवलं हो आम्हाला इथं? आम्हाला नका हे पद. समद्यांना भारी भारी पद दिल्यात आणि आम्हाला हे असलं किरकोळ आणि फडतूस पद. अहो असं काही नाहीये. असंच आहे. समजा माहिती आहे आम्हाला. अहो चल ग चल. हे जे तुमचं डोसकं आहे की नाही, त्या डोसक्याला मी शांत राहू म्हणून मॉलिश करणार आहे. हो तुम्ही म्हणाल तसं. चला ईशा, घरी सगळे वाट बघत असतील. घरी घरी म्हणजे? अशी आनंदाची बातमी सगळ्यांबरोबर शेअर करण्यातच खरी मजा आहे बरं का ईशा. थँक्यू आहे बाबा. चला निघूया, उद्या पुरस्कार सोहळा आहे. तर मी नाही येऊ शकत आज तुमच्या बरोबर. विक्रांत, काय झालं? ईशा या जगातून कुठल्या पद्धतीने नाशी झालेली तुला आवडेल सांग. काय काय बोलतोस तू छांडे? ती नको आता तुझ्या आयुष्यात. तोंड सांभाळून बोल छांडे. परत जर काही बोललास तर मी ऐकून घेणार नाही. ईशाला जर वाचवशील ना तर तू समजशील. राजन स्वतः दान देकार करताय. हो, पण ते फार वेळ थांबायचं नाही. तेव्हा त्यांच्या मदतीला जायला हवं. ते गेल्यावर आपण उभं राहायचं. त्या कलुशाला गडावरून कसा हकलून द्यायचा याचा विचार करत होतो. मार्ग सापडल. कधी? आता देकार द्यायलाही तोच उभा आहे. अहो काय पण तो तेच सांगायला आलो होतो. देकाराच्या जागेवर चेंगरा चेंगरी झाली आहे. चला तिकडे लवकर. चला पण चला. ऐकलं का? उपाय सापडला. दत्ता, अरे या घरची सून असा ती. एकदा माफ कर रे. नाही नाही, तुका जर ह्या घरात वया असत तर मी याचं थांबणार नाही. आपण अनाथ मुलांचं संगोपन करायला कसं त्यांना दत्तक घेतो, तसंच एखादं गाव दत्तक घेतलं तर? आम्ही हे गाव दत्तक घेतोय. आणि राधिका तुला का करायचंय? ती गेली गावाला. गेले सर फिरायला. हा ना, बिहार की भटक भवानी नाही आहे ती. ऑफिसच्या कामासाठी गेली. ऑफिसचं काम करते ती काम. आणि गॅरी मला काय विचारतेय? जिथं राधिका असन तिथेच तर गुरुनाथ असन ना. रघु, तुझ्या राधिका मॅडम कुठे गेल्यात रे? त्या शेतकऱ्याच्या गावी गेले. गॅरी सर तरी सरपंच तिकडेच गेले. आय न्यू. गॅरी पण गुड फॉर नथिंग बरोबरकडे मज्जा मारायला गेला. 35 करोड. बॅगही त्याचे, किल्ल्याही माहिती कुठे आहेत. कधी एकदा त्या बॅगेवर डल्ला मारतोय ना, असं झालंय. भैया साहेब देशमुखांच्या ताई आपणच का? काय काम होतं? आई साहेबांना भेटायचं होतं. मग त्यांना फोन करा. त्यांचा फोन नाही लागत आहे. मग तुम्ही बंगल्यावर जा. आमच्याकडे काय काम आहे? त्या तर तुमच्याकडे आहेत ना. आई साहेब आमच्याकडे नाहीये. गेली 2 वर्ष त्या इथे आलेल्याच नाहीत. काय? तुम्हाला कोणी सांगितलं की आई साहेब आमच्याकडे आहेत म्हणून? भैयानीच सांगितलं. स्पोर्ट्समन असलेलं व्यक्तिमत्व त्यावेळेला शाळेतल्या अनेक मुलींना आवडत असेल. होत असेल.
त्यांच्या शाळेतल्या एवढा काय खास मैत्रीण, ऍक्च्युली त्यांच्या मैत्रिणी वगैरे अशा मी कधी पाहिला नाही. मित्र भरपूर होते. मैत्रिणी दाखवलेच नाहीत तुम्हाला. असेल काय हो काय नाही काय आता उठून बसायची काय गरज होती?